हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, 2 दिवसाच्या गॅपनंतर आपण भेटतोय. त्यानंतर सगळ्याला माहीत असेल जर तुम्ही आजूबाजूच्या घडामोडी बघत असणार. ठीक आहे, प्रचार वगैरे सगळं सुरू असल्यामुळे थोडा साऊंडचा इश्यू होता. तर आज आपण क्वेश्चन करणार होतो मॉड्युलसची प्रॉपर्टी यूज करून. क्वेश्चन आपल्याकडे काहीतरी दिला असा आहे की इफ झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय आणि डब्ल्यू एक नवीन कॉम्प्लेक्स नंबर बनला, तो आधीच्या कॉम्प्लेक्स नंबरला या रिलेशनमध्ये लिहू. आणि काय म्हटलं आहे की जर डब्ल्यूचा मॉड इक्वल टू 1 असेल तर झेड हा प्युअरली रिअल आहे प्रूव्ह करायचा. ठीक आहे, प्युअरली रिअल प्रूव्ह करायचं. तर बघा, प्युअरली रिअलसाठी आपल्याकडे 3 कंडिशन बेसिकली आहे जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर. पहिली कंडिशन प्युअरली रिअलसाठी आपण बघितलं होतं, जर मला आठवत असेल. प्युअरली रिअलसाठी झेड प्लस झेडचा कॉन्जुगेट इक्वल टू काय होते, 0 होते. तर झेड प्लस झेडचा कॉन्जुगेट 0 झाला म्हणजे काय म्हणते, प्युअरली रिअल. ही एक कंडिशन आपल्याकडे आहे. ठीक आहे, दुसरी कंडिशन आपल्याकडे गिवन काय आहे, मॉड ओमेगा इक्वल टू 1. ही कंडिशन आपण यूज करून पण सॉल्व्ह करू शकतो, सेकंड कंडिशन. आणि तिसरी कंडिशन मग लेंथी मेथड आहे. तर लेंथी मेथड मध्ये काय, लेंथी मेथड आहे. त्याच्यामध्ये काय की पूर्ण ऍक्च्युअली झेडची व्हॅल्यू पुट करायची, मग त्याला सॉल्व्ह करायचं आणि प्रोसेस करायची, पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची. आता आपण ट्राय करून बघूया एक मेथड एक कसं काय होतं, तर क्वेश्चनचे आन्सर येतात कसं काय मेथडनी वगैरे वगैरे. सो सगळ्यात पहिले गिवन कंडिशन स्टार्ट करू. टू लेट मॉड ओमेगा इक्वल्स टू 1. ठीक आहे, नंतर मी स्क्वेअर केला की फरक पडते का, नाही पडत. पण मी आधी एक काम करतो, मॉड ओमेगा इक्वल्स टू 1 दिला, सॉरी ओमेगा आणि डब्ल्यू इक्वल्स टू मॉडचा घेतो डब्ल्यूचा. डब्ल्यू किती आहे, 1 मायनस आय झेड डिवायडेड बाय झेड मायनस आय. ठीक आहे, याचा मॉड बरोबर. आणि आपली प्रॉपर्टी काय म्हणते, मॉड तुम्ही वरती घ्या खाली घ्या, सेपरेट पण घेऊ शकता. डिवाइड मध्ये असलं तरी सेपरेट मॉड घ्यायचा. तर बाकी काही मोठं काम करायची गरज नाही. सेपरेट जर मॉड आपण घेतला तर आपल्याला काय मिळते, दिस इज ऑल्सो इक्वल्स टू इम्प्लाइज दॅट 1 मायनस आय झेड याचा मॉड कॉन्जुगेट आणि झेड मायनस याचा कॉन्जुगेट घेतो तर मॉडच घेऊ फक्त आपण. तर मॉडच घेतला तर मॉड आपण सेपरेट पण घेऊ शकतो. दिस इज ऑल्सो इक्वल्स टू 1. आणि मॉड वाली कंडिशन सॉल्व्ह करून नंतर कॉन्जुगेट कडे जाऊ. ओके, सो दिस इज इक्वल्स टू 1. आता मॉड म्हणजे काय, फक्त नंबर असतात लक्षात ठेवा. मॉड्युलस म्हणजे काय, डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे काय, नंबर्स आहे. एक नंबर वरती आहे, एक नंबर खाली आहे. मग नंबर असेल तर आपण क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. मग जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 1 मायनस आय झेड इक्वल्स टू, हा इकडे गेला मल्टिप्लायला, मल्टिप्लाय केला 1 सोबत काही फरक पडत नाही, इक्वल्स टू झेड मायनस आय. मग दोन्ही जर कॉन्जुगेट, दोन्ही जर समजा मॉड्युलस सारखे असेल तर त्याचे स्क्वेअर पण काय राहणार आहे, सारखे. हे सारखे म्हणजे याचे स्क्वेअर पण सारखे. स्क्वेअर लिहायचं कारण काय, कारण की बघा आपल्याला माहिती आहे की मॉड झेड जर मी लिहितो म्हटलं तर मॉड झेड काय असते, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. नॉर्मली झेड साठी जो झेड दिला याच्यासाठी पण ते कंडिशन सॅटिस्फाय करते. पण जर मॉड झेडचा स्क्वेअर लिहिला तर फायदा काय आपल्याला, की आपल्याला रूट लिहायची गरज नाही. रूट लिहायची गरज नाही, रूट लिहायची गरज नाही. मग आपण काय करू, स्क्वेअर घेऊ. आता स्क्वेअर जर घेतला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काय सॉल्व्ह करणार बघा, पहिले त्या कॉम्प्लेक्स नंबरला लिहून घ्या, व्हॅल्यू पुट करून 1 मायनस आय टाइम्स झेड किती आहे, एक्स प्लस आय वाय. ठीक आहे, याचा मॉड्युलसचा स्क्वेअर इकडे पण तुम्ही तेच करू शकता. झेड किती आहे, एक्स प्लस आय वाय मायनस आय याचा स्क्वेअर. एखादी कॉम्प्लेक्स नंबर बनवण्यासाठी रिअल पार्ट सेपरेट पाहिजे, इमॅजिनरी पार्ट सेपरेट पाहिजे. इथे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करा. रिअल पार्ट किती आहे, एकटा एक्सच आहे. ओके, इमॅजिनरी पार्ट मधला जर आय कॉमन काढला आपण तर बाकी काय राहिलं इथे, वाय मायनस 1 याचा स्क्वेअर होता, म्हणजे मॉड्युलसचा स्क्वेअर. याचा मॉड्युलसचा स्क्वेअर करतो म्हटलं तर रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर करतो आपण, बरोबर आहे. फक्त येऊन दाखवतो एकदा, रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 चा स्क्वेअर आणि याचं पूर्ण काय, मॉड्युलसची व्हॅल्यू आहे, डायरेक्ट लिहायची गरज नाही. मॉड्युलसची डायरेक्ट व्हॅल्यू इकडे पण तेच करणार आपण. हा झाला, आय ने मल्टिप्लाय करा, आय सोबत एक्स आला मायनस एक्स आणि आय इंटू आय मायनस 1. बघा, आय इंटू आय मायनस 1 आणि मायनस मायनस प्लस. सो इथे मला मिळालं 1 प्लस वाय, हा रिअल पार्ट झाला, मायनस आय टाइम्स एक्स. रिअल पार्ट पण मिळाला, इमॅजिनरी पार्ट पण मिळाला. याला पण निकाल येऊ शकतो 1 प्लस वायचा
स्क्वेअर प्लस मायनस एक्सचा स्क्वेअर आणि याचा पूर्ण स्क्वेअर. आता स्क्वेअर आणि रूट काय होते, कॅन्सल होते. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल करून टाका आणि या ब्रॅकेटला ओपन करा. सो ए प्लस बी होल स्क्वेअर, एचा स्क्वेअर प्लस 2y प्लस वाय स्क्वेअर, ठीक आहे, प्लस एक्सचा स्क्वेअर तसाच आहे. इकडे राईट साईडला बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 1, ठीक आहे. आता बघा काय काय सेम सेम आहे. प्लस 1 कॅन्सल दोन्ही साईडला, वाय स्क्वेअर कॅन्सल, एक्स स्क्वेअर कॅन्सल, हा 2y लेफ्ट साईडला घेऊन या. सो 2y प्लस 2y इक्वल टू 0, हा झाला 4y इक्वल टू 0. 4y 0 असेल याचा अर्थ काय 4 to 0 राहू शकत नाही, म्हणजे y इक्वल टू 0 झाला. जर z मध्ये y इक्वल टू 0 होत असेल त्याचा अर्थ काय, implies that z is purely real. z is purely real. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सिंपल लॉजिक आहे. कोणती कंडिशन यूज केली आपण, सेकंड नंबरची कंडिशन. इथे आपल्याला दिलेलं ऑलरेडी काय दिलेलं आहे, मॉड्युलस w इक्वल्स टू 1. आता हे मॉड्युलस w इक्वल्स टू 1 यूज करून आपण ही कंडिशन सॉल्व्ह केलेली आहे, ठीक आहे. मॉड्युलस w इक्वल्स टू यूज करून आपण कंडिशन सॉल्व्ह केलेली आहे. आता प्रश्न पडला आहे की ह्या दोन गोष्टी आपण करू शकतो का, बिलकुल करू शकतो. ही मेथड सोपी आहे. जे आपण हे इथे केलं आहे तेच इथे करायचं, बाकी काय करायची गरज नाही. म्हणजे ते करून दाखवतो मी. आणि ही जी कंडिशन आहे z प्लस z कॉन्जुगेट इक्वल टू 0. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय सांगतो, प्रॉब्लेम असा आहे की z प्लस z कॉन्जुगेट 0 हे प्रूव्ह करायचं आहे आणि आपल्याला दिला आहे w, दोन वेगळे हे कॉम्प्लेक्स नंबर. कारण की जेव्हा मी w प्लस w चे कॉन्जुगेट घेईन तेव्हा मला सॉल्व्ह करताना जे रिझल्ट मिळेल त्याच्यानुसार डिसाइड होईल की काय आहे. अच्छा, त्याच्यावर आपण ट्राय करून बघूया. आणि तर सेकंड नंबरची मेथड बघू. एकदम लेंदी मेथड आहे. लेंदी म्हणजे डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी लिहाव्या लागते. काय डिटेल मध्ये लिहायचे आहे की डायरेक्ट झेडच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची. चला आपण डब्ल्यूच तयार करू. सेकंड मेथड की डब्ल्यू तयार करायचा मला. सो 1 मायनस आय टाइम झेड किती आहे, एक्स प्लस आय वाय, ठीक आहे. अजून मॉड्यूल्स घ्यायचं आहे. आणि खाली काय आलं, झेड किती आहे, एक्स प्लस आय वाय, ठीक आहे, मायनस आय. सेम आहे, काही फरक पडत नाही. इथून जे समोर प्रोसेस चालली आहे तीच प्रोसेस ते कंटिन्यू होणार. करून बघू आपण काय आता. डायरेक्ट व्हॅल्यू पुट केलं ना इझी होते बऱ्याच वेळेस. तेव्हा कन्फ्युजन वाटतं की कॉम्प्लेक्स नंबरला कसं ट्राय करायचं. प्रॉपर्टीज या लक्षात ठेवणं चांगली गोष्ट आहे. युटिलाइज करणं आणखी चांगलं आहे. शॉर्टकट काढणं जॉमेट्रिकल तर एकदम बेस्ट आहे. पण कधी कधी काय होते, काही सुचत नाही वेळेवर. अशा वेळेस काय करायचं, डायरेक्ट कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वाय पुट करायचं इक्वेशन मध्ये आणि चेक करायचं इक्वेशन कसं बदलतं. आता इक्वेशन काय झालं, परत आय ने मल्टिप्लाय केलं. 1 minus ix, I into I चा स्क्वेअर minus 1 minus minus plus y divided by x plus I कॉमन काढला, इथे झालं y minus 1. तुमच्याकडे बेसिकली w काय आला, 1 plus y जे आपण ऑलरेडी लिहिले आहे minus ix divided by x plus I times y minus 1. आपल्याला गिवन कंडिशन काय इथून फॉलो करू शकतो आपण की मॉड w इक्वल्स टू काय पाहिजे, 1 पाहिजे. ही कंडिशन यूज करू आपण. दोन्ही साईडला मॉड्युलस घ्यायचा. सो मॉड w इक्वल्स टू इकडे पण मॉड 1 प्लस y मायनस ix अपॉन x प्लस I टाइम्स y मायनस 1. ठीक आहे, दोन्ही साईडला मॉड घेतलं, दोन्ही साईडला मॉड्युलस घेतलं तर मॉड w ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. मॉड w ची व्हॅल्यू 1 आली की मी याला सेपरेट करू शकतो मल्टिप्लाय करायला. तर मला बेसिकली काय मिळणार आहे, 1 प्लस y मायनस ix याचा मॉड्युलस इज इक्वल्स टू 1 ने मल्टिप्लाय केलं फरक पडत नाही, x प्लस I टाइम्स y मायनस 1 याचा मॉड्युलस. आता इथून जे प्रोसेस आहे ही आणि ही सेम आहे, काहीही चेंज नाही, ठीक आहे. मग याच्यामध्ये फरक काय झाला, जास्त काही फरक झालेला नाहीये. फक्त एक आहे की ते आपण थोडं लिहिणं कमी केलं, तर समोर प्रोसेस सेम आहे. इथे थोडं लिहिणं वाढलं. इथे जे फक्त मला एकदाच लिहायचं होतं हा एक स्टेप आणि हे एक स्टेप, इथे मला 1 2 3 4 5 स्टेप्स लिहावे लागले. बाकी एक्स्ट्रा काही नाही, म्हणून तर लेंदी मेथड म्हटलं. चेंज होईल का काय माहिती. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट जे आपण एक गोष्ट करूया, तिसरी मेथड ट्राय करून बघूया. z प्लस z कॉन्जुगेट वाली काय होते. आता z प्लस z कॉन्जुगेट आपण डायरेक्ट घेऊ शकत नाही, कारण आपल्याला गिवन कंडिशन आहे w इक्वल्स टू 1. आता मॉड w इक्वल्स टू 1 ची कंडिशन एक दुसऱ्या प्रकारे यूज करून पाहू. मॉड w इक्वल्स टू 1, ओके. याचा जर स्क्वेअर केला मी तर स्क्वेअर काय होणार,
मॉड डब्ल्यूचा स्क्वेअर इक्वल टू 1चा स्क्वेअर 1च राहते, ठीक आहे. 1चा स्क्वेअर आहे पण 1चा स्क्वेअर 1 असते. आणि मॉड डब्ल्यू जो आहे तो काय असते, डब्ल्यू इंटू डब्ल्यूचा कॉन्जुगेट. दिस इज ऑल्सो इक्वल्स टू 1. डब्ल्यू इंटू डब्ल्यूचा कॉन्जुगेट. प्रॉपर्टी आठवते का, काय प्रॉपर्टी आहे आपली? आपली प्रॉपर्टी आहे z इंटू झेड कॉन्जुगेट. इथे लिहितो प्रॉपर्टी z इंटू झेड कॉन्जुगेट इक्वल्स टू मॉड झेडचा स्क्वेअर. झेड स्क्वेअरचा मॉड नाही, मॉड झेडचा स्क्वेअर. दोन गोष्टी वेगळ्या आहेत ना, ते पण क्वेश्चनमध्ये प्रूव्ह केलं आपण आधी कुठेतरी. ओके, आता याला ट्राय कसं करायचं मग? डब्ल्यूचा कॉन्जुगेट माहिती आहे आपल्याला, डब्ल्यू लिहून घेऊ. आणि डब्ल्यू लिहायचा कुठला, तो लिहायचा की हा लिहायचा? तर इमॅजिनरी पार्टची साइन चेंज करायची. जेव्हा जर आपण इथे झेड सोबत जर आय लावला आहे, तर हा फक्त झेड रिअल इमॅजिनरी नाही आहे, हा वेगळा वेगळा. झेड झेड कॉन्जुगेट इक्वल्स टू काय, झेड स्क्वेअर. डब्ल्यू किती आहे, पहिले डब्ल्यू कॉम्प्लीट लिहून घ्या. हा डब्ल्यू आपल्याकडे, हा वाला डब्ल्यू. डब्ल्यू इंटू डब्ल्यू कॉन्जुगेट करून बघा. 1 प्लस वाय इंटू आय एक्स डिवाइडेड बाय एक्स प्लस आय टाइम्स वाय मायनस 1. ठीक आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट डब्ल्यूली पण डब्ल्यूचं कॉन्जुगेट करू शकता. डिटेल जर करत बसलो आपण लेंदी होईल. लेंदी म्हणजे परत सेम प्रोसेस फॉलो होईल. सेम प्रोसेस फॉलो नाही करायची तर आपण डब्ल्यू लिहू आधी. डब्ल्यू किती आहे, 1 मायनस आय टाइम्स झेड इंटू झेड मायनस आय. हा डब्ल्यू झाला. डब्ल्यूचा कॉन्जुगेट किती आहे, 1 मायनस आय टाइम्स झेड अपॉन झेड मायनस आय याचा कॉन्जुगेट. दिस शुड बी इक्वल्स टू 1. ठीक आहे. तर कॉन्जुगेट लिहितो आपण, कॉन्जुगेट करू शकतो. आता प्रॉब्लेम आहे जर तुम्ही कॉन्जुगेटला अंतर लिहिलं तर काय होईल? समजा इथं आयचा कॉन्जुगेट घ्यायचा आहे की झेडचा कॉन्जुगेट घ्यायचा, तो प्रॉब्लेम आहे ना. कॉन्जुगेट दोघांचा आहे बघ, त्यात काही मोठी गोष्ट नाही. तर हे सिम्प्लिफाय करायसाठी जर आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट केली, जी आपली व्हॅल्यू इथे आहे ती 1 प्लस वाय मायनस आय एक्स अपॉन एक्स प्लस आय टाइम्स वाय मायनस 1 इंटू, आता त्याचा कॉन्जुगेट घ्यायच्या आधी व्हॅल्यूज पुट करा. किती आहे, 1 प्लस वाय मायनस आय एक्स डिवाइडेड बाय एक्स मायनस आय टाइम्स वाय मायनस 1 इक्वल्स टू 1. आता कॉन्जुगेट दोन्हीला बसते, वरती आणि खाली. जर कॉन्जुगेट बसला म्हणजे काय होते, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टची साइन चेंज. तर फक्त इमॅजिनरी पार्टची साइन चेंज होते. कॉन्जुगेट घेतल्यानंतर याची साइन प्लस, याची साइन प्लस. आता तुम्ही जर लक्ष द्याल तर हा a मायनस बी आणि हा a प्लस बी झाला. a मायनस बी a प्लस बी काय असते, स्क्वेअर. दॅट इज 1a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तर मायनस आयचा स्क्वेअर करा तर मायनस होते, प्लस झाला एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्सचा स्क्वेअर आय इंटू आय मायनस 1 तर मायनस आणि वाय मायनस 1चा स्क्वेअर इक्वल्स टू 1. आता ही प्रोसेस आणि ही स्टेप सेम असते, इथून तुम्ही फॉलो करू शकता. डबल प्युअरली रिअल हे आपण शो करू शकतो. तर बेसिकली एका क्वेश्चनला आपण 3 ते 4 मेथडने सॉल्व्ह करू शकतो. जो मेन इश्यू आहे की झेड प्लस झेड कॉन्जुगेट यूज करायचा की नाही, करू शकतो पण क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड होईल. कारण की झेडच्या कॉन्जुगेटमध्ये तुम्ही इथे कन्फ्यूज होऊ शकता की कॉन्जुगेट घेतला ह्या आयचं काय करायचं. ॲक्च्युअली आपल्याला माहिती आहे की जर Z1 Z2चा कॉन्जुगेट आपल्याला घ्यायचा असेल तो काय असते, Z1चा कॉन्जुगेट आणि Z2चा कॉन्जुगेट. मग आयचा कॉन्जुगेट काय आहे, आयचा कॉन्जुगेट मायनस आय आहे आणि मायनस आयचा कॉन्जुगेट किती आहे, प्लस आय आहे. त्याच्यामध्ये काही चेंज नाही, ते तुम्ही यूज करून सॉल्व्ह करू शकता. राईट. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण 3 प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. तो झेड मायनस झेड कॉन्जुगेट आहे ते तुम्ही प्रॉपर्टी यूज करा किंवा ही मेथड यूज करा, पण ॲट द सेम. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. आता बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आणि काय इम्पॉर्टंट आहे. इथं गिवन पण हमेशा लक्षात ठेवायचं. गिवन काय म्हणते की अल्फा बीटा कॉम्प्लेक्स नंबर्स आहे. अल्फा आणि बीटा काय, कॉम्प्लेक्स नंबर. त्याचं ॲडिशन करा, मल्टिप्लिकेशन करा, सबट्रॅक्शन करा, डिव्हिजन करा, हमेशा आन्सर काय येणार आहे, कॉम्प्लेक्स नंबर. तर जी प्रॉपर्टी आपण लावणार आहे मॉड्युलसची ते कशाची राहणार आहे, कॉम्प्लेक्स नंबरची. सेकंड गिवन कंडिशन आहे मॉड बी ची व्हॅल्यू 1 आहे. मॉड बी ची व्हॅल्यू 1 आहे. इथून स्टार्ट करू आपण जे आपल्याला माहिती आहे. सो मॉड बीटा इक्वल्स टू 1. जर मी याचा स्क्वेअर केला तुम्हाला काय मिळणार, मॉड बीटाचा स्क्वेअर इक्वल्स टू 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर किती आहे, 1. पण बीटाचा स्क्वेअर काय असते हमेशा आपल्याला माहिती आहे, झेड स्क्वेअर माहिती आहे ना, बीटा इंटू बीटा कॉन्जुगेट इक्वल्स टू 1. आता मेन प्रश्न आहे हे का बरं करू आपण.
रिझन सिम्पल आहे. जेव्हा आपण मॉड करतो एखाद्या गोष्टीचा मॉड करायचा असेल तर आपल्याला कॉन्जुगेटचा खूप फायदा होतो कॉन्जुगेट करण्यासाठी. इथं ऑलरेडी अल्फाचा मॉड दिलेला आहे, सॉरी मॉड नाही कॉन्जुगेट दिलेला आहे. तर अल्फाचा कॉन्जुगेट दिला तर मग सोबत बीटाचा जर कॉन्जुगेट आला तर आपण दोघांचा कंबाईन कॉन्जुगेटचा काहीतरी यूज करू शकतो. मग तो यूज करायचा म्हणून मी ते बीटाच्या कॉन्जुगेटला घेऊन येतो. कसं येणार आहे, माझ्याकडे बीटा दिला आहे, या इक्वेशनवरून मला बीटा मिळणार. बीटा काय राहणार आहे, हा 1 बीटा कॉन्जुगेट डिवाइडमध्ये जाईल. सो 1 आपण काय मिळाला, बीटाचा कॉन्जुगेट. आता ही व्हॅल्यू पुट करा इक्वेशनमध्ये. बघा मॉड्युलस ऑफ बीटाच्या ठिकाणी काय भेटला, बीटाचा कॉन्जुगेट मायनस अल्फा. ठीक आहे, खाली डिवाइडमध्ये काय आहे 1 मायनस अल्फा कॉन्जुगेट आणि बीटा. याला सॉल्व करणं सिंपल आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा, कॉम्प्लेक्स नंबर नेहमीसारखं वर्क करतो. सो मायनस अल्फा इंटू बीटा कॉन्जुगेट, अल्फा इंटू बीटा कॉन्जुगेट. आणि हा जो बीटा कॉन्जुगेट आहे हा खाली डिवाइडमध्ये बीटा कॉन्जुगेट ऑलरेडी सांगितलं. बीटा कॉन्जुगेट 1 आहे म्हणजे डिवाइडमध्ये आपण बीटा कॉन्जुगेट इक्वल टू 1 असल्यामध्ये 0 नाही आहे. 0 नाही म्हणजे आपण डिवाइड करू शकतो. ठीक आहे, आणि 1 मायनस अल्फा कॉन्जुगेट बीटा. नाईस. हा आता बघा एक वरचा कॉम्प्लेक्स नंबर आहे z, खालीचा कॉम्प्लेक्स नंबर आहे z. दोघांचा मॉड घेतला तर आपण काय करू शकतो, सेपरेट मॉड घेऊ शकतो. z1 चा मॉड्युलस डिवाइडेड बाय z2 चा मॉड्युलस. आपण प्रॉपर्टी बघितली आहे, गिवन दॅट z2 इज नॉट 0 आणि बीटाची व्हॅल्यू बीटा कॉन्जुगेटची व्हॅल्यू 1 असल्यामुळे 0 नाही आहे. ती प्रॉपर्टी यूज करणार. प्रॉपर्टी यूज केली तर आपल्याला 1 अपॉन मॉड बीटाला माहिती आहे. इथे वरती काय मिळालं, 1 मायनस अल्फा इंटू बीटा कॉन्जुगेट डिवाइडेड बाय 1 मायनस अल्फा कॉन्जुगेट बीटा. 1 अपॉन बीटा कॉन्जुगेटची व्हॅल्यू किती आहे, 1 राहणार आहे. कारण की बीटा आणि बीटा कॉन्जुगेटचा मॉड्युलस सेम राहते ना. इथं प्रॉपर्टी आपल्याला ऑलरेडी आहे. ते 4 कंडिशन बघितले आपण. मॉड z इक्वल्स टू मॉड z चा कॉन्जुगेट इक्वल टू मायनस मॉड z चा मॉड इक्वल्स टू मायनस मॉड z चा कॉन्जुगेट. सगळ्याची व्हॅल्यू कशा आहे, सेम आहे. त्यानुसार मग याची पण व्हॅल्यू किती झाली, 1. 1 अपॉन 1 1. ओके नाईस. आता याचं बघा मी सेपरेट करतो. सेपरेट म्हणजे वरचा मॉड्युलस सेपरेट, खालचा मॉड्युलस सेपरेट. आणि खाली 1 मायनस अल्फा कॉन्जुगेट. ओके नाईस. आता थोडासा प्रॉब्लेम आहे. इथं कॉन्जुगेट आहे, इथं कॉन्जुगेट नाही. इथं कॉन्जुगेट आहे, इथं कॉन्जुगेट नाही. मग आपल्याकडे एकदम इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी काय, कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर राहू द्या त्याचा कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट काय असते, मोठं झेडच राहते. कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट काय असते, झेड असते. म्हणजे हा जो अल्फा आहे ऍक्च्युली कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट म्हणू शकतो मी. म्हणजे मी याला काय लिहू शकतो बघा, 1 मायनस अल्फा काय कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट बीटा कॉन्जुगेट डिवाइडेड बाय 1 मायनस अल्फा कॉन्जुगेट बीटा. नाईस. नेक्स्ट आता दोघांचे कॉन्जुगेट असल्यामुळे आणि हा रिअल नंबर असल्यामुळे, दोघांचे कॉन्जुगेट असल्यामुळे हा रिअल नंबर असल्यामुळे ह्या पुऱ्याचा कॉन्जुगेट लिहू शकतो. 1 मायनस अल्फा कॉन्जुगेट बीटा याचा पूर्ण कॉन्जुगेट. आणि हे तर आपण आताच पाहिलं, कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर असू द्या त्याचा कॉन्जुगेट दोघांची व्हॅल्यू कशी असते, सेम. हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा त्याचा कॉन्जुगेट आहे. दोघांचा मॉड्युलस कसं राहणार आहे, सेम राहील. सेम राहील म्हणजे सेम नंबरने डिवाइड करणं आन्सर किती येते. बघा किती सिंपलचा क्वेश्चन. सेम नंबरने डिवाइड केलं तर आन्सर किती येते, 1. प्रॉपर्टीज कशा यूज करायच्या, लॉजिक कसं लावायचं ते हळूहळू शिकतो आपण. त्याच्यावर फोकस करा कारण ते इम्पॉर्टंट आहे. फक्त प्रॉपर्टी माहीत असल्यानं होत नाही, फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार माहीत म्हणजे सॉल्व्ह कसा करायचा फायदा आहे किंवा डोळ्यानं ते इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला जर प्रॉपर्टी समजली ते कुठल्या रिझल्टमुळे कसं अप्लाय करायचं आणि ते अप्लाय केल्यानंतर काय काय चेंजेस होऊ शकतात ते महत्त्वाचं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन म्हटलं की झेड क्यूब इक्वल्स टू झेडचा कॉन्जुगेट. ओके, आपल्याला काय प्रॉपर्टीज करू शकतो आपण. जर तुम्हाला डिटेलमध्ये सॉल्व्ह करायचं असेल पूर्ण लेंथी तर झेड इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय पुट करायचा, त्याचा क्यूब करायचा. क्यूबचा फॉर्म्युला तोच राहणार आहे, ए प्लस बीचा क्यूब. फक्त आयचा स्क्वेअर येणार मला ते लक्षात ठेवा, आय येणार ते लक्षात ठेवा. म्हणजे झेडचा कॉन्जुगेट आहे. आता आपण काय करू, जर दोन कॉम्प्लेक्स नंबर सेम असतील ते आपण बघितलं आहे. एक Z1 इक्वल्स टू Z2 असेल त्याचा मॉड्युलस पण काय राहते, सेम राहते. त्याचा आर्ग्युमेंट पण काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. जेव्हा ह्या दोन गोष्टी सेम असतात तेव्हा आपण काय म्हणतो की कॉम्प्लेक्स नंबर कसे आहे, इक्वल आहे. हे दोन गोष्टी इक्वल असल्यामुळे आपण काय समजू की याचं मॉड्युलस काय सेम आहे. म्हणजे मॉड्युलस ऑफ Z2 इक्वल्स टू Z कॉन्जुगेटचा मॉड सेम आहे. आणि आपल्याला माहिती आहे मॉड्युलस तुम्ही कसंही घ्या, आधी मॉड्युलस घ्या नंतर क्यूब करा किंवा क्यूब करा नंतर मॉड्युलस घ्या, व्हॅल्यू चेंज होणार नाही.
ठीक आहे. पुढील प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपली अशी z टू द पॉवर n इज इक्वल्स टू मॉड z टू द पॉवर n. राईट, माहिती आहे ना? प्रूव्ह करून दाखवायचं अशी गरज आहे का? तर प्रॉपर्टी यूज करू आपण. म्हणजे मी काय लिहू शकतो याला बघा, मॉड z चा क्यूब त्याला इकडे घेऊन आलो, मॉड z कॉन्जुगेट इक्वल्स टू काय 0. आता एक गोष्ट परत सांगतो तुम्हाला, हे आपल्याला माहिती आहे. जर पुढे घेतले तिकडे जर कोपऱ्यामध्ये की मॉड z असू दे किंवा z चा कॉन्जुगेटचा मॉड असू दे, z चा मॉड किंवा z कॉन्जुगेटचा मॉड दोन्ही कसे असते सारखे. त्याच्या जागेवर मी लिहू शकतो, तिथे कॉन्जुगेट जर काढला तर फरक पडणार नाही. दोन्ही ठिकाणी कॉमन व्हॅल्यू आहे, तर मॉड z कॉमन काढला आहे. इथे काय राहिलं, मॉड z चा स्क्वेअर -1 इक्वल टू 0. दोन गोष्टीचा प्रोडक्ट 0 याचा अर्थ काय, दोन पैकी एक 0 असेल. एक तर मॉड z 0 असेल किंवा मॉड z चा जो स्क्वेअर आहे तो -1 इक्वल टू -1 असेल, सॉरी +1 असेल. आता हे एकदम सिंपलचा क्वेश्चन आहे. कंडिशन मध्ये सरळ म्हटलं की मॉड z नॉट इक्वल टू 0, ही कंडिशन तर गेली आपल्या कामातून. मग काय राहिलं की मॉड z चा स्क्वेअर काय असला पाहिजे, 1 असायला पाहिजे. याचा अर्थ काय, परत दोन कंडिशन, एक तर मॉड z इक्वल्स टू +1 राहील किंवा मॉड z इक्वल्स टू -1 राहील. 1 कायचा स्क्वेअर आहे, 1 स्क्वेअर आहे +-1 चा, आणि -1 कायचा स्क्वेअर आहे +-i चा. बेसिकली चार व्हॅल्यूज आहे आपल्याकडे. जर तुम्हाला ते आठवत असेल आपण त्यामध्ये असणे करतात. समजून घ्या. सांगायचा उद्देश काय, डिस्टन्स किती आहे, 1 आहे. 1 डिस्टन्स केव्हा येते, जर आपण आर्डिनल प्लेन काढला होता तर तिथं 1 चा स्क्वेअर करा तरी 1 येते, i चा स्क्वेअर करा तरी 1 येते, -1 चा स्क्वेअर करा, स्क्वेअर म्हणजे मॉड्युलस करा तरी 1 येते, -i चा केला तरीही 1 येते. म्हणून मॉडला आपण मॉड z इक्वल्स टू +1 -1 लिहा, आणि मग त्यातून z जर तुम्ही काढला तुम्हाला +-i किंवा +-1 मिळेल. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सिम्पली सॉल्व्ह करू शकतो, काही डिफिकल्ट नाही. आता एक क्वेश्चन म्हणजे हा क्वेश्चन जर ऍक्च्युअली तुम्ही जर काढतो म्हटलं ना तर क्वेश्चन मी तुम्हाला समजून देईल की z दिलं काहीतरी मॉड z इक्वल्स टू 1. ओके, गिवन कंडिशन आपल्याला समजलं z आणि z चा कॉन्जुगेट जर घेतलं तर 1 भेटेल, ते आपल्याला माहिती आहे. सेकंड w दिला 1 - z चा स्क्वेअर अपॉन 1 - z चा स्क्वेअर, म्हणजे 1 - z चा होल स्क्वेअर डिवाइड बाय 1 - z चा स्क्वेअर. आणि प्रूव्ह करायचं की लोकस काय इक्विव्हॅलेंट टू या प्रॉपर्टीच्या बरोबर. आता जर तुम्ही याच्यावर फोकस केला असाल तर याचं काय राहतं ऍक्च्युअली बघा, एक नंबर लाईन आपल्याजवळ +2 आणि -2. जर 0 ठेवलं तर हा +2 होईल. +2 म्हणजे 2 इथे आला, त्याला 0 ठेवलं तर -2 इथे. आणि असा पॉईंट पाहिजे ज्याचा डिस्टन्स काय, मॉडचा अर्थ काय डिस्टन्स, ते डिस्टन्स दोघांपासून काय झेडचं 0 आहे, पण दोघांपासून डिस्टन्स सारखा म्हणजे मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट काय झाला, मिड पॉईंट काय झाला ओरिजिन सध्याच्या केसमध्ये. पण जर तुम्हाला प्रॉपर्टी माहित असेल परपेंडिक्युलर बायसेक्टरची, तर हा z तुम्ही कसाही मूव्ह करा याच्यावर, कशावर, या लाईनवर. परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ना, याच्यावर कसाही मूव्ह करा तुम्ही z, तुम्हाला हे डिस्टन्स नेहमी काय मिळणार आहे, सेम मिळणार. कारण परपेंडिक्युलर बायसेक्टरचा अर्थच काय, हे दोन अँगल सेम राहील आणि हे दोन डिस्टन्स काय राहणार आहे सेम. म्हणजे हा जो z आहे ऍक्च्युअल तुमचा, हा z काय आहे, या लाईनवर मूव्ह करतोय. ही आपली एक्स ऍक्सिस आहे, ओरिजिन आहे, ओरिजिन पासून एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर कुठली लाईन जाते, y ची लाईन. y काय इमॅजिनरी सेक्टर 4. काय म्हणू शकतो आपण, z इज इमॅजिनरी लाईन आहे, याचा अर्थ z ची व्हॅल्यू काय, फक्त z ची व्हॅल्यू काय इमॅजिनरी ना. z कशावर राहते, y ऍक्सिसवर, x ऍक्सिसवर नाही, तर z इज प्युअरली इमॅजिनरी म्हणू शकतो आपण. आता प्युअरली इमॅजिनरी म्हटलं कसं, आता प्रूव्ह कसं करायचं, प्रूव्ह करू आपण. बघा, जर तुम्ही डायग्राम समजून घेतली, हे डिस्टन्सचा अर्थ आहे -2 पासून z चा डिस्टन्स, सॉरी 2 पासून z चा डिस्टन्स आणि -2 पासून z चा डिस्टन्स सेम असलं पाहिजे. तर दोघांपासून सेम डिस्टन्स कशाला राहते, मिड पॉईंटचा. पण ह्या मिड पॉईंट पासून सेम डिस्टन्स जर वाढत कमी जास्त करायचं असेल तर तिथे फक्त कोणते ऑप्शन आहे, अँगल बायसेक्टर, सॉरी परपेंडिक्युलर बायसेक्टर, डिस्टन्स सेम राहते. हे प्रूव्ह करायची गरज नाही, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असतात, त्यामुळे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर जॉमेट्री समजली तर हा क्वेश्चन डायरेक्ट बघितल्याबरोबर 10 सेकंद 20 सेकंद तुम्ही टिक करून सॉल्व्ह करू शकता की z इज प्युअरली इमॅजिनरी. आता प्रूव्ह करायचं, प्रूव्ह करणं पण सोपं आहे. w लिहिलं. आता होल स्क्वेअर, होल स्क्वेअर म्हणजे आपण तर दोन लिहू शकतो,
1 मायनस झेड इंटू 1 मायनस झेड, राईट. खाली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, परत सांगतो आपण प्रॉपर्टी यूज करून नेहमीसारखं इथं पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरची प्रॉपर्टी लागणार. तो होते ए मायनस बी आणि ए प्लस बी, कॅन्सल होते, राईट. आता मॉड झेडची गोष्ट सुरू आहे. मॉड झेड काय झालं आपल्याला, सो ओमेगा इज इक्वल्स टू 1 मायनस झेड अपॉन 1 प्लस झेड. आता मॉड झेडचा यूज करायचा आपल्याला. मॉड झेड साठी आपल्याला कंडिशन काय असते, मॉड झेड म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. मॉड झेडच्या कंडिशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मॉड झेड काय असते, मॉड झेड त्याचा स्क्वेअर करू आपण, का बरं 1 आहे. स्क्वेअर म्हणजे काय झालं, झेड इंटू झेड कॉन्जुगेट इक्वल्स टू 1. तर जिथे जिथे 1 असेल तिथे काय होणार, झेड झेड कॉन्जुगेट. इथं तेच करणार आहे आपण. सो डब्ल्यू इज इक्वल्स टू 1 म्हणजे काय झालं, झेड झेड कॉन्जुगेट मायनस झेड डिवाइडेड बाय इथे पण झेड झेड कॉन्जुगेट प्लस झेड. काय कॉमन काढणार आहे यातला आपण, झेड काढ, झेड जर कॉमन काढला याच्यामध्ये, हा झेड कॉमन काढल्यावरती इथे काय राहिलं, झेड कॉन्जुगेट मायनस 1. इथला झेड कॉमन काढला तर झेड कॉन्जुगेट प्लस 1. ठीक आहे, कॅन्सल. आता इथून जर मायनस तुम्ही कॉमन काढला, सपोज इथून मायनस कॉमन काढला ओमेगा, इथून जर मायनस कॉमन काढला तर हे काय होणार, 1 मायनस झेड कॉन्जुगेट अपॉन 1 प्लस झेड कॉन्जुगेट. एकच गोष्ट आहे. आणि कॉन्जुगेट दोघाचा असल्यामुळे मी इथला मायनस बाहेर ठेवतो, दोघाचे कॉन्जुगेट डोक्याच्या वर लिहितो. सो 1 मायनस झेड अपॉन 1 प्लस झेड. आता 1 मायनस झेड अपॉन 1 प्लस झेड हे काय, ओमेगा आहे, सॉरी ओमेगा, ठीक आहे. डब्ल्यू म्हणून 1 मायनस झेड अपॉन 1 प्लस झेड काय, डब्ल्यू आहे. आता तुम्हाला बेसिकली काय भेटलं, हा डब्ल्यू आहे, हा डब्ल्यू असाच आहे, इथे मायनस साईन आहे, आणि हा जो कॉन्जुगेट कशाचा आहे, डब्ल्यूचा आहे. सो ओमेगा इक्वल टू ओमेगा कॉन्जुगेट. त्याला जर इकडे घेऊन येणार तुम्ही, ओमेगा प्लस ओमेगा कॉन्जुगेट इक्वल्स टू काय झालं, 0. याचा अर्थ काय होते, ॲट ऑफ प्युअरली इमॅजिनरी. हा जो लोकस आहे कशाचा, डब्ल्यूचा. डब्ल्यू काय प्युअरली इमॅजिनरी, ओमेगा म्हणा डब्ल्यू म्हणा इंटरचेंज होऊ राहिला. पण क्वेश्चन सिंपल आहे. गिवन कंडिशन तुम्ही जॉमेट्रिकली सॉल्व्ह केलं तर इझी होते, क्वेश्चन सॉल्व्ह करून सॉल्व्ह केलं तरी इझी आहे. फक्त प्रॉपर्टी करेक्ट वेमध्ये यूज करायची. ठीक आहे. इथे मी मॉड झेड काढायचा उद्देश नाही ठेवला आहे. तुम्ही घेऊ शकता की आता सर, पण मी उद्देश काय ठेवला की झेड कॉन्जुगेट ठेवायचा आहे ठिकाणी. इथे कॉन्जुगेट घेऊन त्याला सॉल्व्ह करून पण घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. कारण की प्युअरली रिअल किंवा प्युअरली इमॅजिनरी कंडिशन काय आपली, ओमेगा प्लस ओमेगा कॉन्जुगेट इक्वल टू 0. याचा कॉन्जुगेट काढायचा, दोघांची ॲडिशन करून पाहायचं, ते पण काय होते, 0 होते. खूप सारे वेळेचे सॉल्व्ह करायचे होते. आपण ही गोष्ट यूज केली जी आपल्याला गिवन आहे, ते काय, मॉड झेड इक्वल्स टू 1. ओके. आणखी काही क्वेश्चन बघूया. ओके, पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन लेट z इक्वल्स टू x प्लस i वाय इन द लोकस ऑफ p ऑफ z सच दॅट. हा p ऑफ z आहे. कंडिशन काय दिली, काय असला पाहिजे, रिअल नंबर असला पाहिजे. ओके, रिअल नंबर पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. आता रिअल नंबरची कंडिशन जर तुम्हाला आठवत असेल तर काय असते, 2 टाइम्स रियल नंबर इज इक्वल्स टू z प्लस z कॉन्जुगेट, किंवा रियल नंबर ऑफ z सरळ सरळ इक्वल्स टू काय असते, z प्लस z कॉन्जुगेट बाय. ही प्रॉपर्टी यूज करू शकता आपण. तर ही प्रॉपर्टी एकदा यूज करून बघू. समजा हा माझा काहीतरी p ऑफ z म्हणजे w पकडला, w इज इक्वल्स टू 1 प्लस z कॉन्जुगेट बाय z. इथे w कॉन्जुगेट करतो. कॉन्जुगेट काय होणार, सगळ्याचा कॉन्जुगेट. सो 1 प्लस z कॉन्जुगेट अपॉन z चा होल कॉन्जुगेट, दोघांची ॲडिशन करायची. सो w प्लस w कॉन्जुगेट, राईट. ओके, नो प्रॉब्लेम. दोघांची ॲडिशन करा. सो 1 प्लस z कॉन्जुगेट, दोघांचं कॉन्जुगेट तो 1 तर रिअल पार्ट आहे, काही होणार नाही. ठीक आहे. कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट काय होणार आहे, रिअल होणार आहे, आणि रिअलचा कॉन्जुगेट काय होणार, कॉन्जुगेट. तर सिम्पली सॉल्व्ह करायला काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लाय करा. हा जाणार z कॉन्जुगेट इंटू 1 प्लस z कॉन्जुगेट, आणि इथे भेटला मला z इंटू 1 प्लस z डिवायडेड बाय z इंटू z कॉन्जुगेट. आता लक्षात ठेवा, हे असं करायची गोष्ट का बरं आहे, तर ठीक आहे, आपण बघू. ओमेगा प्लस ओमेगा w प्लस w कॉन्जुगेट तो सॉल्व्ह करू. मल्टिप्लाय करा, हा z कॉन्जुगेट प्लस z कॉन्जुगेटचा स्क्वेअर प्लस z चा स्क्वेअर डिवायडेड बाय z इंटू z कॉन्जुगेट काय असते, मॉड z चा स्क्वेअर. नाईस, इथपर्यंत पोहोचलो. ठीक आहे, इथपर्यंत काम केलं म्हणजे याचा फायदा काय,
एवढं केलं आपण त्याचा फायदा काय आहे? एवढं जर आपण केलं असेल त्याचा फायदा काही तर असायला पाहिजे ना. ओके, आता इथून कसं प्रोसीड करायचं? आपल्याला माहिती आहे हे जे आहे हे काय असते रिअल नंबर, म्हणजे हे जे काय पूर्ण असलं पाहिजे हे काय असलं पाहिजे रिअल नंबर असलं पाहिजे. इथं काय असलं पाहिजे रिअल नंबर असलं पाहिजे. आता सॉल्व करायचे टेक्निक बऱ्याच काही, सॉल्व करायचे टेक्निक काय बऱ्याच काही, जर तुम्हाला आठवत असेल नंतर जाऊ. सॉल्व करायचे टेक्निक बऱ्याच काही म्हणजे टेक्निक कसे यूज करायचे. एक ऑप्शन सांगतो. पहिला ऑप्शन काय, इथे एक्स प्लस आय वाय ठेवा, तर खालचा नंबर रिअल आहे तसं आपल्याला काही घेणं देणं नाही. हे जे आन्सर आहे काय असलं पाहिजे रिअल असलं पाहिजे. हे जर रिअल असेल तर आपल्याला काय पाहिजे इमॅजिनरी पार्ट 0 पाहिजे. इनडायरेक्टली जे आपण यूज करतो की हे जर व्हॅल्यू रिअल असेल इमॅजिनरी पार्ट काय पाहिजे 0 पाहिजे. आता बघा इथं थोडं शॉर्टकट म्हणजे क्वेश्चनमध्ये लिहिण्यामध्ये किंवा सॉल्व करण्यात कसं क्वेश्चन चुकतो आपलं किंवा लेंदी होऊन जातो. जसं हा क्वेश्चन लेंदी असेल तर इमॅजिनरी पार्ट आता हे जे डब्ल्यू आहे हे काय असलं पाहिजे 0. आता इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर आपल्याला दाखवायची गरज काय असली पाहिजे की इमॅजिनरी पार्ट 0 आहे. इमॅजिनरी पार्ट 0 म्हणजे काय झेड मायनस झेड कॉन्जुगेट इक्वल्स टू काय असते 0 असते. किंवा तुम्ही बेसिकली काय म्हणू शकता झेड इक्वल्स टू झेड कॉन्जुगेट असते, असंच राहते ना. मग या केसमध्ये आपला डब्ल्यू आहे. डब्ल्यू म्हणजे काय होणार डब्ल्यू इक्वल्स टू डब्ल्यू कॉन्जुगेट. डब्ल्यू इक्वल्स टू काय झालं डब्ल्यू कॉन्जुगेट. तर हे जे आपण सांगतो हे काय फाइंड करायसाठी आहे रिअल पार्ट फाइंड करायसाठी. इथे आपण काय फाइंड केला रिअल पार्ट फाइंड केला. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे की रिअल पार्ट जर असेल तर झेडची कंडिशन काय ते फाइंड करायचं आहे. जर रिअल आहे ते इमॅजिनरी पार्ट 0 असायला पाहिजे. या क्वेश्चनमध्ये आपण जे सॉल्व करतोय ते काय सिंपल मेथड आहे का नाही, हे ॲक्च्युली काय लेंदी मेथड आहे. तरी ट्राय करू आपण. ओके, तर टॅकल कसं करायचं माझ्या क्वेश्चन कशा टॅकल करायचं की मोठी गोष्ट नाही. जसं आपण केलं आता हे आपण रिअल नंबरच्या पार्टवर चालू. रिअल नंबरचा पार्ट 0 होणार नाही. आपण रिअल नंबरचा क्वेश्चन सॉल्व करतो रिअल नंबरचा पार्ट 0 होणार नाही. ओके, तर रिअल नंबर 0 होणार असेल मी तर तुम्हाला सांगू लागलो की हा जो पार्ट आहे हा रिअल पार्ट आहे. रिअल पार्ट 0 होणार नाही कारण रिअल पार्ट ऑलरेडी दिलेला आहे. 0 का होणार इमॅजिनरी पार्ट. आता रिअल पार्टसाठी सॉल्व करायचं. रिअल पार्टसाठी सॉल्व करायचं असेल तर लॉंग कट मेथडमध्ये आपण झेडची व्हॅल्यू पुट करणार. समजा आता झेड कॉन्जुगेट आहे एक्स मायनस आय वाय होणार. जर तुम्ही व्हॅल्यू पुट करणार हे काय झालं एक्स स्क्वेअर कॉन्जुगेट एक्स स्क्वेअर अजून या कॉन्जुगेटचा होल स्क्वेअर काय होते कॉन्जुगेट काय असते एक्स मायनस आय वाय त्याचा होल स्क्वेअर करू ना आपण. सो बेसिकली एचा स्क्वेअर बीचा स्क्वेअर तर प्लस आयचा स्क्वेअर मायनस झाला आणि मायनस 2xy आहे. 2xy हे आहे ना हे आपण लिहिणार इथे एक्स मायनस वाय स्क्वेअर मायनस 2xy आहे. ठीक आहे, खालची व्हॅल्यू सोडून दिली ती एक व्हॅल्यू तो रिअल पार्ट आहे. आता फक्त आपण इथं चेक करू की इमॅजिनरी पार्ट काय झाला पाहिजे मग 0 झाला पाहिजे. ते यूज करणार आहे. सो झेड एक्स प्लस आय वाय ठीक आहे ऑलरेडी भेटते कारण की हे आपल्याला माहित आहे दिस इज इक्वल्स टू काय होणार आहे रिअल पार्ट होणार आहे. तो दाखवायसाठी किंवा काय होऊ शकतो झेड स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस सॉरी मायनस वाय स्क्वेअर प्लस 2xy याला सिम्प्लिफाय करू. सो एक्स मायनस आय वाय प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2xy आय हा प्लस एक्स प्लस आय वाय प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस 2xy आय प्लस 2xy आय मायनस 2xy कॅन्सल आय वाय कॅन्सल. बेसिकली काय भेटतं तुम्हाला काय भेटेल बघा एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर 2y स्क्वेअर आणि 2x. बेसिकली तुम्हाला भेटलं 2x प्लस 2x स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर. त्यातलं जर तुम्ही 2 कॉमन काढा नका काढू पण जे तुम्हाला भाग भेटला हा डब्ल्यू ठीक आहे डिवाइड बाय जे आहे त्यातलं मला झेडचा स्क्वेअर ते करत नाही सध्या. पण बेसिकली बघा तुम्हाला जे काय भेटला ही जी कंडिशन आहे हा रिअल पार्ट आहे. रिअल पार्ट म्हणजे जो सगळा पार्ट भेटला तो रिअल आहे. रिअल आहे म्हणजे ती इमॅजिनरी पार्ट काय 0 आहे. याची व्हॅल्यू किती झाली हमेशा याची व्हॅल्यू हमेशा काय झाली रिअल झाली कारण इथे कोणी इमॅजिनरी पार्ट नाही ना. देयर इज नो इमॅजिनरी पार्ट. देयर इज नो इमॅजिनरी पार्ट. हे आपल्याला प्रूव्ह केलं. आता ॲक्च्युअल मध्ये याचे सोल्युशन दिलं आहे. हे काही कामाचं नाही आहे. का बरं कामाचं नाही आहे तेव्हा कारण सिंपल आहे. कामाचं याच्यासाठी नाही की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे जेव्हा आपण कुठल्याही नंबरचा कॉन्जुगेट घेतो त्याला 2 ने डिवाइड करायचं नका करू. त्याचा कॉन्जुगेट नेहमी काय येणार आहे रिअल पार्टच येणार आहे. मी कॉन्जुगेट घेऊन रिअल पार्ट प्रूव्ह केल्यावर नवीन काय केलं काहीच नाही केलं.
आपल्या क्वेश्चननुसार आपल्याला काय विचारलं का याचा लोकस मला सांगायचा आहे. लोकससाठी आपण इमॅजिनरी पार्टला 0 करू. इमॅजिनरी पार्टला 0 करायसाठी ही कंडिशन आपण यूज करणार आहे की ओमेगा इक्वल्स टू ओमेगा कॉन्जुगेट. मग तुम्हाला हेच सांगायचं आहे की फक्त हे रिअल शब्द ऐकून जर तुम्ही डायरेक्ट रिअल पार्टचं क्वेश्चन सॉल्व्ह करायला बसले तर तुम्ही जी प्रॉपर्टी आहे तेच वापस प्रूव्ह करताय. तुम्ही क्वेश्चनला सॉल्व्ह नाही करताय, तुम्हाला लोकस नाही भेटला, तुम्ही तीच गोष्ट सॉल्व्ह करताय जी ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. जेवढं आपण जे आन्सर काढलं हे कोणत्याच कामाचं नाही, कारण की आपल्याला हिंट कोणती यूज करायची होती की इमॅजिनरी पार्ट जो आहे तो 0 असेल जर रिअल असेल तर. इमॅजिनरी पार्टची कंडिशन काय W प्लस W इक्वल्स टू W कॉन्जुगेट. इथे इथून आपण स्टार्ट करणार, तेच दोन इक्वल दाखवायचे. इथे मी प्लस करून दाखवलं की रिअल पार्ट भेटणार आणि ते रिअल आहेच, त्यात काहीच नवीन गोष्ट नाही. आता इथून आपण 1 प्लस Z कॉन्जुगेट बाय Z इज इक्वल्स टू 1 प्लस Z कॉन्जुगेट Z अपॉन Z कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट इक्वल असले पाहिजे. नाहीतर इक्वल असेल तर काय होणार 1 प्लस Z कॉन्जुगेट बाय Z इक्वल्स टू 1 कॉन्जुगेटचं कॉन्जुगेट Z कॉन्जुगेट. आता बघा इथे चेंज काय झालं, क्वेश्चन बिलकुल दिसायला सेमच आहे, फक्त इथे प्लस साइन आहे, इथे प्लस साइन नाही, इथे इक्वल टू साइन. सगळं प्रोडक्ट सेम राहील. Z कॉन्जुगेट प्लस Z कॉन्जुगेटचा स्क्वेअर इक्वल्स टू Z आणि इथे Z चा स्क्वेअर सगळं सेम. त्याला इकडे घेऊन या, त्याला तिकडे पाठवून द्या, स्क्वेअर वाले एका साईडला. ठीक आहे. सो Z कॉन्जुगेट मायनस Z इक्वल्स टू Z स्क्वेअर मायनस Z कॉन्जुगेटचा स्क्वेअर. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. So Z minus Z conjugate Z plus Z conjugate minus Z. दोन्ही साईडला सेम गोष्टी आहे. लेफ्ट साईडला घेऊन सगळ्यांना. जर तुम्ही लेफ्ट साईडला घेऊन आले याला तर याला राईट साईडला घेऊन दोनपैकी काही करू शकतो. Z कॉन्जुगेट मायनस Z एका साईडला, तर इकडे आणलं ते मायनस होईल. Z मायनस Z कॉन्जुगेट Z प्लस Z कॉन्जुगेट. बरेच लोक चुकी करतात, काय चुकी करतात, डायरेक्ट कॅन्सल आउट करतात. कॅन्सल आउट नाही करायचं. कॅन्सल आउट केल्यानं रूट काय होते, लॉस होते. क्वाड्रॅटिकमध्ये शिकलोय आपण की क्वाड्रॅटिकमध्ये काय होते, जर तुम्ही कॅन्सल आउट करणार तर तुमचा रूट काय होणार, रूट लॉस होईल. इथे काय सरळ आपण कॉमन करू शकतो, काय दोघांमध्ये कॉमन आहे. Z कॉन्जुगेट मायनस Z कॉमन काढला, इथे काय राहिला 1 मायनस Z प्लस Z कॉन्जुगेट इक्वल्स टू 0. परत दोन गोष्टी 0 याचा अर्थ काय, दोनपैकी एक 0 आहे. एक तर Z कॉन्जुगेट मायनस Z इक्वल टू 0 असेल किंवा Z कॉन्जुगेट इक्वल्स टू Z असेल आणि Z कॉन्जुगेट इक्वल टू Z असेल. बेसिकली काय झालं, प्युअरली इमॅजिनरी जे आपण ऑलरेडी सांगितलं, प्युअरली काय रिअल होईल, कारण की इमॅजिनरी पार्ट काय 0 आहे. सो दिस इज प्युअरली रिअल. Z मायनस Z कॉन्जुगेट म्हणजे Z कॉन्जुगेट इक्वल्स टू Z आणि केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा रिअल पार्ट असेल तेव्हा. ठीक आहे. ही एक कंडिशन ऑलरेडी झाली, त्यामुळे प्रूव्ह केलं की दिस इज ऑलरेडी प्युअरली रिअल. ओके, Z काय प्युअरली रिअल आहे. आपल्याला Zचंच काढायचं होतं, लोकस ऑफ P ऑफ Z ची आहे. त्याचं लोकस काढायसाठी मग नेक्स्ट एक आहे 1 मायनस. आता Z प्लस Z कॉन्जुगेट काय होते, 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ Z इक्वल्स टू 0. आता Z काय होता आपला, Z इक्वल्स टू x प्लस i. ठीक आहे. रिअल पार्ट ऑफ x किती झाला, Z किती आहे x, 2 टाइम्स x इक्वल्स टू 0. तर तिकडे घेऊन जा, सो इक्वल्स टू 2x. सो ते x इक्वल टू काय आपल्याला तुम्हाला 1/2. हे तुमचं काय झालं, लोकस. हे तुमचं काय झालं, लोकस. थोडंसं करेक्शन आलं आहे. इथे Z कॉन्जुगेट मायनस Z आहे, इथे Z मायनस Z कॉन्जुगेट आहे. तर इथून मायनस पण बाहेर काढायला लागेल, तर मायनस बाहेर काढला तर हा प्लस होईल. बाकी तर ठीक आहे, हे प्लस होणार, प्लस झालं तर इथे येणार -1 इक्वल टू 2x, x इक्वल टू -1/2. हा तुमचा लोकस. ठीक आहे. सो बेसिकली तेच तुम्ही प्रूव्ह केलं आहे की एक तर प्युअरली रिअल असेल. प्युअरली रिअल म्हणजे काय झालं, y इक्वल टू 0. प्युअरली रिअल म्हणजे लोकस काय झाला, y इक्वल टू 0 आणि x इक्वल टू किती आहे, -1/2. हा तुमचा लोकस आहे कशाचा, ही गोष्ट आपण करू शकतो का, विचार करा. ही गोष्ट आपण करू शकतो का, बिलकुल करू शकतो. बघा ओमेगा प्लस ओमेगा कॉन्जुगेट 2 कॉमन काढला, 2 डिवाइड मध्ये आला. इथे आन्सर काय भेटणार मला, x प्लस x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. ठीक आहे. 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ ओमेगा कॉन्जुगेट. त्याला जर तुम्ही सॉल्व करणार तर तुम्हाला सेम रिझल्ट मिळणार, कारण की रिअल पार्ट असेल इमॅजिन पार्ट 0 होईल, म्हणजे y स्क्वेअर 0 झाला, y स्क्वेअर 0 झाला म्हणजे
y इक्वल टू 0 भेटलं तुम्हाला एक कंडिशन. दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही त्याला इक्वेट करा या रिअल पार्ट सोबत x सोबत, सो x इज इक्वल्स टू x प्लस x स्क्वेअर, तर लेफ्ट साईडला येऊन त्याला सॉल्व करा, तुम्हाला ही कंडिशन मिळेल की x इक्वल्स टू -1/2. तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड केलं मी पहिल्या आधी, ते चुकीचे म्हणू शकता किंवा कन्फ्युजन टाईप आहे. इथे कन्फ्युजन करायचं मुद्दाम कारण काय की हे सांगायचं आहे की जेव्हा आपण रिअल नंबर शब्द ऐकतो आपण डायरेक्ट जॉब करतो की 2 टाइम्स रिअल नंबर म्हणजे काय होते z प्लस z कॉन्जुगेट बाय 2. हे जर तुम्ही यूज करणार तर हे मला नाटक होईल, त्याच्यामध्ये रिझल्ट भेटायला खूप वेळ लागतो, कॉम्प्लिकेटेड होते. सिंपल कंडिशन काय की जर हा रिअल पार्ट आहे याचा अर्थ इमॅजिनरी पार्ट काय होणार 0, आणि इमॅजिनरी पार्ट जर 0 असेल म्हणजे z मायनस z कॉन्जुगेट इक्वल टू काय होईल 0 किंवा z इक्वल टू z कॉन्जुगेट, ज्या केसमध्ये w इक्वल टू w चा कॉन्जुगेट, आणि ती प्रॉपर्टी यूज करून आपण इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे, इथं फक्त लक्ष ठेवा इथं z कॉन्जुगेट मायनस z आहे, इथे z मायनस z कॉन्जुगेट आहे. तुम्हाला z कॉन्जुगेट पाहिजे समोर तर मायनस बाहेर काढा, मायनस बाहेर काढला तर हा प्लस होईल आणि मग हे प्रोसेस राईट. ओके, समजलं असेल, थोडं बहुत कन्फ्युजन वाटलं असेल तर तुम्ही स्वतःहून ट्राय करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन सॉल्व करण्यात जेवढी मजा नाही जास्त मजा काय क्वेश्चन चुकवण्यात आहे ना. काय असते जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो, शिकल्यानंतर जे आपल्या गोष्टीमध्ये ते आपण अप्लाय करतो, तेच तर प्रॉपर्टीजचं काम आहे. पण अप्लाय कुठली प्रॉपर्टी कुठली करायची, त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो क्वेश्चनवर, क्वेश्चन लेंदी होणार, कॉम्प्लिकेटेड होणार, इझी होणार, ते समजणं महत्त्वाचं आहे. फक्त क्वेश्चन घेतला डायरेक्ट आन्सर लिहिलं त्यात काही सेन्स नाही. जर हा क्वेश्चन किंवा हा क्वेश्चन बघा तर लोकच डायरेक्ट तुम्ही थोडं जर बघितलं रिअल पार्ट ऑफ z प्लस 1 काय होते x प्लस 1 होते, याचा मॉड्युलस काय होते x मायनस 1 चा होल स्क्वेअर आणि y स्क्वेअर दोन्ही साईडला कॅन्सल होईल, इझिली काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर मग कन्सेप्ट समजणार कधी की प्रॉपर्टी कुठली अप्लाय करायची, का बरं सॉल्व्ह करायचं, कसं सॉल्व्ह करायचं. उदाहरणार्थ हा क्वेश्चन आहे, त्याला सॉल्व्ह करायचे खूप सारे मेथड. फॉर उदाहरणार्थ आयडेंटिफाय लोकस ऑफ z इफ रिअल पार्ट ऑफ z. आता रिअल पार्ट जर म्हटलं तर डायरेक्ट आपण रिअल पार्टच काढू ना, z प्लस 1, z काय झाला x प्लस iy प्लस 1 इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ x प्लस iy मायनस 1 चा मॉड्युलस घ्यायचा आहे. रिअल पार्ट किती यायचा x प्लस 1 आहे, डायरेक्टली x प्लस 1, याचा मॉड्युलस काय होणार अंडर रूट x मायनस 1 चा होल स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. बघा डायरेक्टच क्वेश्चन, जास्त वेळ नाही लागत. रूट काढायचा दोन्ही साईडला स्क्वेअर करा, x प्लस 1 चा स्क्वेअर भेटला इथे आणि तुम्हाला काय मिळालं x मायनस 1 चा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाला. ठीक आहे, y स्क्वेअर थोडं सॉल्व केलं, त्याला इकडे घेऊन या x प्लस 1 चा होल स्क्वेअर मायनस x मायनस 1 चा होल स्क्वेअर इक्वल्स टू y स्क्वेअर. जर तुम्हाला माहिती असेल a प्लस b होल स्क्वेअर जर सॉल्व केलं तुम्हाला मिळणार 4 टाइम्स x equals to y square. ही डायग्राम कशाची, इट इज नथिंग बट पॅराबोला. ओके, पॅराबोला. आता इझी प्रॉपर्टी, इझी क्वेश्चन सगळं इझी होते, काही कॉम्प्लिकेट करायची गरज नाही. आता जर काहीतरी टाइमपास करायला समजा, टाइमपास म्हणजे बेसिकली काय नवीन करायचं असेल काय करू शकतो तुम्ही, हे यूज करू शकता रिअल पार्ट ऑफ z प्लस 1. रिअल पार्ट म्हणजे काय होणार, रिअल पार्ट ऑफ z प्लस 1 काय होऊ शकते, रिअल पार्ट असते समजा हा अंदाचा जो काही असेल z प्लस 1 प्लस z प्लस 1 चा कॉन्जुगेट डिवाइड बाय 2. ठीक आहे, मॉड्युलस z1 दिला, मॉड्युलस z1 तुम्ही डायरेक्ट लिहू पण शकता किंवा व्हॅल्यू पण यूज करू शकता. डायरेक्ट मॉड्युलस z ची व्हॅल्यू कशी काढणार आहे, ते जसे आपण नेहमी काढतो की एक स्क्वेअर करावं लागेल किंवा अंडर रूट x मायनस 1 चा होल स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, कुठून तिथूनच आलं. आता याला सॉल्व करतो म्हटलं आपण तर बघा 1 तर रिअल पार्ट, मला काय म्हटलं z प्लस z चा कॉन्जुगेट प्लस 1 प्लस 1 2 टोटल डिवाइड बाय 2. याला सॉल्व करा, काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला अशीच राहू दे सध्या ही व्हॅल्यू, म्हणजे काहीतरी कॉम्प्लिकेट करायसाठी किंवा प्रॉपर्टीचा यूज करायचा, दुसऱ्या ऑप्शनच नाही माझं करायचं आहे प्रॉपर्टी यूज, तर ठीक आहे असं करू शकतो. z प्लस z कॉन्जुगेट काय असते 2 टाइम्स रिअल नंबर, 2 टाइम्स रिअल नंबर किती आहे x, म्हणजे 2 आहे डिवाइड बाय 2, सगळ्या ठिकाणी 2 असल्यामुळे x प्लस मायनस 1 चा होल स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. इथून 2 कॉमन काढला तर 2 खाली कॅन्सल झाला, कारण इथे x प्लस 1 राहिला, इथे रूट आहे अंडर रूट x मायनस 1 चा होल स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, आणि परत तुमची सोल्युशन इथून स्टार्ट. परत तुम्ही असे लॉजिक लावू शकता, तसे लॉजिक लावू शकता, काहीही फरक पडणार नाही. राईट, आजच्यासाठी लास्ट क्वेश्चन करूया. परत ते 2-3 मेथड यूज करू शकतो, पण जर मी समजा z ठरवलाच आहे की z इक्वल्स टू x प्लस iy,
डायरेक्ट शॉर्टकट मध्ये रिअल पार्ट म्हटलं तर रिअल पार्ट ठेवायचं मॉड ऑफ z किती आहे x प्लस आय वाय आहे आय टाइम्स रिअल पार्ट ऑफ z किती आहे x ओके नो प्रॉब्लेम इक्वल्स टू z किती आहे x प्लस आय वाय मायनस इमॅजिनरी पार्ट ऑफ z किती आहे y दोन्ही इक्वल दाखवले हेच तर प्रूफ हेच तर फाइंड करायचं होतं दोन्ही साइडला मॉड आहे तर पहिले आधी सिम्प्लिफाय करतो x प्लस इथे भेटलं y मायनस x आय ठीक आहे ओके इथे काय भेटलं आपल्याला x मायनस y प्लस आय टाइम्स y मॉड्युलस म्हणजे काय होते सगळ्यांना माहिती आहे मॉड्युलसच्या ठिकाणी आपण काय करू दोघांचा स्क्वेअर घेऊ कारण की जर व्हॅल्यू सेम असेल तर स्क्वेअर पण सेम असेल स्क्वेअर सेमचा फायदा काय की रूट लिहायची गरज नाही आपण डायरेक्ट लिहू शकतो पहिला रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर इथे पण रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर दोन्ही साइडला सॉल्व करून बघू शकतो आपण दोन्ही साइडला सॉल्व करा काय भेटते नॉर्मल पडते x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर minus 2xy plus x square same logic x square minus 2xy plus y square plus y square right सॉल्व करना शुरू करा क्या सॉल्व कर सकते हैं बता 2xy कैंसिल माइनस इक्वल एक y square कैंसिल इक्वल x square कैंसिल तो बेसिकली तुम्हाला काय मिळालं x square equals to y square तो दोघांचे स्क्वेअर आहे तुम्हाला माहिती आन्सर काय होऊ शकतो मॉड x equals to मॉड y जर तुम्ही याचा ग्राफ काढणार तर मॉड x म्हणजे हे दोन व्हॅल्यू आणि हे x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ही पहिली लाईन आहे y equal to x आणि दुसरी लाईन आहे y equals to मायनस x हे दोन्ही लाईन काय करतात कोऑर्डिनेटले बायसेक्ट करतात पहिल्या कोऑर्डिनेटले बायसेक्ट केला अर्ध्या त्या खालच्या कोऑर्डिनेटले पण केला याला पण केला आणि याला पण केला तेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे परत कुणाला जर ठरवलं असेल की नाही मला तेच यूज करायचं रिअलची प्रॉपर्टी तर बघू त्यांना काय होऊ शकते तर काय होते बघा सांगितलं